हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज मी घेऊन आले आहे सर्वांची आवडीची आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी पारंपरिक आंबाड्याची भाजी. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम गावरान. तर चला मग आंबाड्याची भाजी कशी बनवायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्या रानभाज्या आपल्यासाठी आता अनोळखी होत चालल्या आहे दिवसांदिवस. जेव्हा आपली जुनी पिढी म्हणजेच आपले आजी आजोबा होते तेव्हा ह्या रानभाज्या आपल्या किचनमध्ये खूप वेळेस बनवल्या जात होत्या आणि ते खाऊन पण ते आजारमुक्त राहायचे, म्हणजे त्यांचे आरोग्य पण चांगलं राहायचं आणि ते खूप दिवस टिकले पण. पण आता आपल्याला जर ह्या भाज्या खायचं म्हणलं की थोडं कंटाळाच येतो. पण आपण पण वर्षातून 1 ते 2 वेळेस ह्या अशा रानभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा त्यांचं सीझन असलं तेव्हा तर नक्कीच खायला पाहिजेत. तर त्यासाठीच मी इथं आंबाड्याची भाजी घेऊन आले होते. एक जुडी मी इथं आंबाड्याची भाजी आणली होती. नंतर त्याची अशी पानं तोडून घेतले. काड्या इथं आंबाड्याच्या घ्यायच्या नाही, फक्त पानच घ्यायचे. आणि इथं अशा आपण इथं पानं काढून घेतले आंबाड्याच्या भाजीचे. नंतर आंबाड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी घ्यायचं एक कांदा बारीक चिरलेला, लसण, टमाटर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि इकडं हरभऱ्याची डाळ अर्धा वाटी भिजलेली घ्यायची. हरभऱ्याची डाळ आणि आंबाड्याचे पानं. नंतर इकडं आंबाड्याची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची 1 ते 2 पाण्याने. आणि इकडं मी पातेल्यामध्ये पण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. म्हणजेच आपल्याला आंबाड्याची भाजी ही बॉईल करून घ्यायची आहे एक 6 ते 7 मिनटं. 6 ते 7 मिनटं व्यवस्थित याला बॉईल करून घ्यायचं. आणि ही भाजी बॉईल करताना त्याचा कलर पण चेंज होतो भाजीचा इथं. आणि हे बघा इथं भाजीचा कलर पूर्णपणे चेंज व्हायला लागला आता. आणि चला आता सर्व कलर असा चेंज झाल्यानंतर असं समजायचं की आता ही भाजी व्यवस्थित बॉईल झाली. नंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायची. आणि भाजी काढल्यानंतर इकडे ठेवायची कढई तापायला. कढईत घालायचं तेल गरम झालं की हिरवी मिरची घालायची फ्राय करण्यासाठी. आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि ह्या ज्या रानभाज्या असतात त्या खूप अशा नॅचरल असतात, म्हणजे त्याच्यावर कोणतीही फवारणी केल्या जात नाही. त्यामुळे त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर त्यासाठी आपण तर नक्कीच खायला पाहिजेत. आणि इथं हिरवी मिरची परतून झाली की कांदा घालायचा. कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा झाला की टमाटर, लसण व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि हरभऱ्याच्या डाळीची आणि आंबाड्याची भाजी हे दोन्ही मिक्स करून जर खाल्लं ना खरंच खूप भारी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा अशी आंबाड्याची भाजी. आणि ही व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये घालायची भिजलेली हरभऱ्याची डाळ. आणि ती पण एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची. चला आता 2 ते 3 मिनटं झाले आता. नंतर घालायची आंबाड्याची भाजी जी आपण बॉईल करून ठेवली होती ती घालायची. नंतर वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि पाणी अजिबात घालायचं नाही. म्हणजेच आपल्याला इथं सुकी भाजी बनवायची आहे आंबाड्याची. तर त्यासाठी पाणी अजिबात घालू नका. आणि चला परत एक 6 ते 7 मिनटात याला आपण शिजून घेऊया भाजीला. आणि याची टेस्ट जी लागते ती थोडी आंबट लागते. खायला खरंच खूप भारी लागतं ते.
आणि कोणी कोणी अशी आंबाड्याची भाजी ट्राय केली आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चला मग आता इकडं प्लेटिंग करून घेऊया. भाजी आता व्यवस्थित शिजल्या गेली. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तयार आहे आपली गरमागरम आंबाड्याची भाजी. आपण याला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. तर चला मग तुम्ही कधी बनवताय आंबाड्याची भाजी कमेंटमध्ये मला ते पण सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ते पण सांगा. तर चला मग थँक्यू.